कहाणी सोमवारची साधी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे. हा मागं पायी तो तिथे कोणी नाही. त्या भीतीने वाळू लागला. तेव्हा गुरूंनी विचारलं, खायला प्यायला वाढ नाही, बाबा असा रोड का? खायला प्यायला वाढ नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ असं म्हणतं. मागं पाहतो तो कोणी नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी आला. ये असा जबाब दिला. मागं काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराच्या पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला. अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला, दार उघडलं. पती घरात आले, नित्यनेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं 4ही सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघं जण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटे भरल्या रत्नांचा. ही रत्न कुठून आली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठं आहे? विडूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल. पतीसह चालली. मणिशंकराची प्रार्थना केली. मला अर्धा घटकेचं माहेर दे. तो वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावाई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी भटकी राबतायत, शिपाई पहारा करतायत. बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली, घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, भटकी नाहीत. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. 4ही सोमवारी हाक ऐकली. जेवती ताटं ढकलून दिली. रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेली. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धा खटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पावो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.